झोप किंवा निद्रा याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये तर याचा उल्लेख 3 उपस्तंभांपैकी आहार, निद्रा, ब्रह्मचर्यापैकी एका उपस्तंभामध्ये आयुर्वेदामध्ये निद्रेचा उल्लेख येतो. त्या दृष्टीने झोपेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येते. आजकाल अनेक पेशंट्स असे येतात की झोप येत नाही आहे किंवा रात्री वारंवार जाग येते. जरी झोप झाली तरी ताजेतवाने वाटत नाही आहे, अशा अनेक कंप्लेंट्स ते घेऊन येतात. किंवा मन शांत राहत नाही आहे, झोप न झाल्यामुळे चिडचिड फार प्रमाणात होते वगैरे, अशी अनेक कारणे घेऊन आज पेशंट्स येत आहेत आपल्याकडे. सो मुख्यतः या झोप न येण्यामागे कारणे काय आहेत? तर सध्या स्क्रीन टाईम भरपूर जास्त वाढलेला आहे. सर्वांचा स्क्रीन टाईम भरपूर वाढलेला आहे. त्यानंतर जेवणाच्या ज्या पद्धती आहेत, अतिरिक्त प्रमाणात खाल्लं जात आहे. अति जड प्रमाणातलं जे अन्न आहे ते खाल्लं जात आहे. जे पचवण्याची आपल्या शरीराकडे तेवढी ताकद पण नाही आहे, अशा प्रमाणातलं अन्न खाल्लं जात आहे. त्यानंतर ते पचेल की नाही याची देखील काही काळजी घेतली जात नाही आहे. जेवण झाले की लगेच झोपायला जाणे,